आणि नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून कामकाज सुरू झालंय महायुती सरकारचं। आणि अधिवेशन देखील अतिशय कमी कालावधी असला तरी सुद्धा सरकारने कामकाज निर्धारित केलेलं कामकाज पूर्ण झालं। 17 विधेयक मंजूर झाली। त्या विधेयकांमध्ये अनेक महत्त्वाची सुधारणा, प्राचीन स्मारके आणि इतरही महत्त्वाची त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय बोलतील अशी महत्त्वाची विधेयकं देखील मंजूर झालेली आहे। पुरवणी मागण्या मंजूर झाल्या 35,788 कोटीच्या। लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, बळीराजा वीज सवलत असेल, इतरही ज्या योजना आहेत त्या सुरू ठेवण्यासाठी जी आर्थिक तरतूद लागते ती तरतूद देखील पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केली। लाडकी बहीण योजना आणि इतर योजना ज्या आहेत, आम्ही ज्या घोषणा केल्या अंमलबजावणी सुरू, सर्व योजना जशा आहेत तशा त्यामध्ये कुठेही व्यत्यय येणार नाही। त्याचबरोबर राष्ट्रीय सभागृहात आणि मुख्यमंत्री महोदय विदर्भामध्ये अधिवेशन असल्यामुळे विदर्भातले अनेक प्रकल्प 20,000 रुपये धानाला बोनस देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री महोदय घेतला। त्याचं देखील समाधान आम्हाला आहे। सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणारा। मागच्या महायुतीचा वेग होता, जी गती होती त्याला आणखी गती देणार, आणखी वेगाने आम्ही निर्णय घेऊ। महाराष्ट्रात न थांबता पुढे जाणार। विरोधकांची संख्या जरी कमी असली तरी सुद्धा प्रत्येक ज्या ज्या आयुधाच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याला सरकारने उत्तर दिलं। महायुती सरकारने अखिल पाळला। मंत्रिमंडळ विस्तारही झाला। विधान परिषद सभापती देखील त्यांची नियुक्ती झाली। आणि विशेष म्हणजे पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराज यांचं नाव देण्याचा प्रस्तावही मंजूर करून केंद्राला आम्ही शिफारसही केली। फक्त एवढंच आहे की अधिवेशन विदर्भात असताना विरोधी पक्षाने विदर्भासाठी ते दुर्दैवाने उपस्थित पायऱ्यांवर आणि तुमच्या चॅनल समोर जास्त प्रश्न आणि आरोप करण्यामध्ये धन्यता मांडली तरी सुद्धा आहे। आम्ही सरकार म्हणून विरोधी पक्षाला देखील मान सन्मान दिलेला आहे। आणि विरोधी पक्षाने फक्त 30 वर्ष पायऱ्यांवर आंदोलन करून आमच्यावर आरोप केले, प्रत्यारोप केले, पण आम्ही मात्र आम्हाला 2.5 वर्षामध्ये कर दिलं। म्हणूनच आम्ही काम केलं। सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारे निर्णय आम्ही घेतले। आम्ही टीम म्हणून तिघांनी काम आणि